आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर बघा मग आज मी तुम्हाला दोन वेगवेगळ्या पद्धतीच्या बाहीच्या डिझाइन सांगणार आहे, कारण बऱ्याचदा आपल्याला ब्लाउजला बाही डिझाइन कशी बनवावी हे सुचतच नाही। सो मी तुम्हाला आज ह्या ज्या काही दोन बाही डिझाईन्स आहेत ह्या दोन्ही पण खूप ट्रेंडिंग डिझाइन आहे आणि मी तुम्हाला याची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून बाही डिझाईन्स बनवणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून छान छान अशा बाही डिझाईन्स बनवता येईल आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये दोन खूप छान छान अशा बाही डिझाईन्स बघायला मिळतील आणि शिकायला सुद्धा। ठीक आहे, तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की ही जी काही बाही आहे तर त्याची मी ऑलरेडी इथे कटिंग करून घेतलेली आहे। तर अस्तर आणि मेन ब्लाउज पीस असं दोन्हींची कटिंग झालेली आहे। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला या बाहीचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला सुद्धा तुमच्या बाहीच्या साईजनुसार कशा पद्धतीने कटिंग करायची तर ते सहज लक्षात येईल। तर बघा ही जी काही बाही आहे तर त्याची बाही लांबी आहे इथे 10.5 अर्धा इंच मार्जिन, तर असं टोटल आपण 11ला मार्किंग करून घेतलेले आहे। त्यानंतर बघा इथून आपण म्हणजे जी काही चेस्ट साईज आहे त्याचा चौथा भाग टाकून कटिंग करून घेतलेली आहे। तर हे बघा ह्या पद्धतीने इथे बाहीला आपल्याला जॉईंट द्यायचा आहे, कारण की बाहीला अस्तर पुरत नव्हतं, कारण की याची फुल साईज आहे त्यामुळे। तर मग सगळ्यात आधी आता इथे आपण जॉईंट देऊन घेऊयात आणि मग त्यानंतर या बाहीला डिझाईन करायला सुरुवात करणार आहोत। तर बघा परफेक्ट असं पिन वगैरे करून घेतलेला आहे, एक पार्ट सरळ त्यावर हा छोटासा तुकडा उलटा ठेवलेला आहे आणि इथे आता आपण टिप मारून घेऊयात। तर सगळ्यात आधी बघा एक सरळ टिप मारून घेतलेली आहे आपण आणि त्यानंतर मग बघा हा पार्ट सरळ करून त्यावर एक दाबटीप द्यायची, म्हणजे कुठे जॉईंट आहे तर ते लक्षात येत नाही। सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडचं सुद्धा बघा टिप मारून जॉईंट देऊन घेतलेला आहे। आता बघा बाहीचे जो काही अस्तर होतं त्याला आपण जॉईंट दिलेला आहे आणि याचा जो काही मेन फॅब्रिक आहे म्हणजे ब्लाउज पीसची बाही, तर त्याला काही आपल्याला जॉईंट द्यायची गरज नाही आहे, तो ब्लाउज बरोबर सरळ आपल्याला इथे पुरलेला आहे बाहीला, फक्त आपल्याला जॉईंट हा अस्तरलाच द्यायचं होतं। त्यानंतर काय करायचं बघा, आता ही जी काही बाही आहे ना तर ती आपल्याला एक इकडच्या साईडला आणि दुसऱ्या साईडला असं ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं कन्फ्युजन होत नाही। कारण बऱ्याचदा काय होतं की आपण कन्फ्यूज होतो की कुठली बाही कुठली आहे आणि दोन्ही बाही आपल्या एकाच साईडचे व्हायचे चान्सेस असतात। सो तसं होऊ नये त्यासाठी मग ही आपली बेसिक स्टेप आहे। आणि बघा हे किंचितचं एक्स्ट्राचं मी जरा कट करून ते दोन्ही पण स्लीव सेम केलेले आहे आणि आता मी तुम्हाला आत्ताच म्हटलं होते की एक बाही तिकडच्या साईडची आणि एक इकडच्या साईडला ठेवून घ्यायची आहे ते। तर बघा सगळ्यात आधी ह्या पद्धतीने दोन्ही बाही व्यवस्थित घडी घालून घेतलेली आहे आपण, बरोबर प्रॉपर एकावर एक, आणि आपण मार्किंग करणार आहोत। तर बघा आता साधारणतः इथे सेंटरपासून आपल्याला 1 इंचाची मार्किंग करायची आहे। बघा 3 ठिकाणी मार्किंग करून आता आपण हे जे काही 3 पॉईंट आहेत तर जोडून या पद्धतीने लाईन ड्रॉ करून घेणार आहोत आणि जेवढी लाईन मारलेली आहे तर तेवढं आपल्याला बघा ते कट करून घ्यायचं आहे डिझाईनसाठी। ठीक आहे, आता त्यानंतर बघा बरोबर हे 2 पार्ट तयार झालेले आहे। तर हे 2 एका साईडचे आहे, तर पिन लावून मी साईडला ठेवते आणि हे 2 एका साईडचे, म्हणजे कन्फ्युजन व्हायला नको, कारण मी आधी पण सांगितलं बऱ्याचदा काय होतं दोन्ही स्लीव्ज एकाच साईडचे होतात, सो तसं होऊ नये त्यासाठी मग ते व्यवस्थित ठेवून घेतलं। आता त्यातला बघा एक पार्ट आपण घेतलेला आहे, म्हणजे मेन फॅब्रिकचा पण आणि बाहीचा पण, ठीक आहे, एक साईडला ठेवून दिलेला आहे। तर आता आपण या बाहीवर कशी डिझाईन करायची तर ते मी तुम्हाला सांगते। तर बघा मेन फॅब्रिक जो आहे ब्लाउज पीसचा तर तो सरळ ठेवलेला आहे आणि त्यावर आपल्याला ह्या दोन्ही साईडने बघा हे 2 पार्ट ठेवून घ्यायचे आहेत आणि इथे आपण पिना लावून घेऊयात, म्हणजे मग ते स्टिच करताना हलणार नाही, आपल्याला जरा सोपं जाईल। तर बघा इथे खालच्या साईडने साधारणतः पाव इंचाचं मार्जिन ठेवून टिप मारायची आहे आणि वरती सुद्धा सेम तसेच आपण इथे टिप मारलेली आहे बघा। तर इथे एक लाईन एवढं मार्जिन पकडलं तरी सुद्धा चालेल। सेम त्याच पद्धतीने बघा हा जो काही दुसरा पार्ट आहे तर तिथे सुद्धा आपल्याला ह्या साईडला टिप मारायची आहे आणि खालच्या साईडला साधारणतः पाव इंचाचं मार्जिन ठेवून टिप मारून घ्यायची। लक्षात राहू द्या ब्लाउज पीसची बाही सरळ ठेवली आणि त्यावर अस्तर ठेवलं। त्यानंतर बघा ह्या पद्धतीने कडेकडेचं जे काही मेन फॅब्रिक आहे म्हणजे ब्लाउज पीसचा कपडा, तर तो एक्स्ट्राचा आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे आणि बघा इथे कोपऱ्याला 3 कट छोटे छोटे मारायचे आहे, म्हणजे तिथून ते नीट फोल्ड होईल। आणि मग बघा ही बाही आपल्याला या पद्धतीने सरळ करून घ्यायची आहे आणि सरळ केल्यानंतर आपल्याला बघा खालच्या साईडला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि वरच्या साईडला सुद्धा बघा। ठीक आहे,
तर दापटीप देताना काळजी घ्यायची की अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही, जेणेकरून छान असं फिनिशिंग सहित आपला हा पार्ट रेडी होईल. सेम त्याच पद्धतीने बघा दुसऱ्या साईडची जी काही बाही आहे म्हणजे बाहीचाच पार्ट, तर तो सुद्धा आपल्याला बघा बरोबर त्याच पद्धतीने दापटीप देऊन घ्यायची आहे. आणि इथे सुद्धा तो पॉईंट लक्षात ठेवायचा की अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, म्हणजे आपली ही बाही छान अशी फिनिशिंग सहित परफेक्ट अशी रेडी होईल. तर बघा दोन्ही साईडची जी काही बाही होती तर सरळ पट्टी आणि खालच्या याला आपण दापटीप देऊन घेतलेली आहे. त्यानंतर काय करायचं बघा, आता ही जी काही बाही आहे तर अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला ह्या पद्धतीने कडेकडेने आहे तसं जॉईन करून घ्यायचं आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तर हे परफेक्ट कटिंग असतं आणि मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसचा कपडा आपण एक्स्ट्रा कट करतो, कारण की ते आपल्याला स्टिचिंग करताना सोपं जावं यासाठी. तर बघा ह्या पद्धतीने जोडून घेतलेला आहे. आता हे जोडल्यानंतर काय करायचं, जो काही कडेकडेचा मेन फॅब्रिक आहे तर तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे, म्हणजेच आपली परफेक्ट मापाच्या दोन्ही पण स्लीव्स रेडी होतील यासाठी. तर बघा मग इथे आता दोन्ही पण जे काही पार्ट होते बाहीचे तर त्याचा आपण एक्स्ट्राचा कपडा कट करून छान असं परफेक्ट मापाचं फिनिशिंग सहित हे दोन्ही पार्ट रेडी करून घेतलेले आहे. त्यानंतर काय करायचं बघा, आता हा ब्लाऊज पीस कटिंग केल्यानंतर जो काही कपडा उरलेला आहे तर तो इथे आपण यूज करणार आहोत. तर बघा डबल फोल्ड करून ह्या पद्धतीने आपल्याला टिप मारायची आणि साधारणतः 1 इंचाचं मार्जिन राहील एवढं आपण ते मार्जिन ठेवलेलं आहे आणि हे बघा एक्स्ट्राचं कट केलेलं आहे. आता हे आपल्याला बघा स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने मी इथे सरळ करून घेतलेलं आहे. आणि बघा इथे कडेने आता आपल्याला एक दापटीप देऊन घ्यायची आहे, म्हणजे ती पट्टी जी आहे ना तर ती प्रॉपर अशी फिनिशिंग सहित रेडी होईल. नाहीतर मग काय होईल की ती अशी तरंगते, कपडा जरा कडक असल्यामुळे, त्यामुळेच मी इथे दापटीप द्यायचं. तुमचा जर कपडा नरम असेल तर तुम्हाला दापटीप द्यायची गरजसुद्धा पडणार नाही आहे. तर बघा मग इथे मी दापटीप देऊन घेतलेली आहे. आणि आता ही जी काही पट्टी आहे तर त्याचे सेम साईजमध्ये म्हणजे 2.5 इंचामध्ये आपल्याला पार्ट करून घ्यायचे आहे बघा. तर मार्किंग जिथे केली एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कट करून घ्यायचे आहे. ठीक आहे. तर बघा अजून पट्टी लागणार आहे आपल्याला, तर अजून आपण उरलेल्या कपड्याचे ते पट्ट्या तयार करून घेऊयात. तर इथे तुम्ही बघू शकतात बघा अजून मी छोट्या छोट्या पट्ट्या सेम त्याच पद्धतीने तयार करून घेतल्या. तर आता आपण त्या बाहीला लावून घेणार आहोत. बघा ह्या पद्धतीने आपल्याला लावायचं आणि 2चं मार्जिन ठेवायचं आहे. 2ला मार्किंग करून कडेकडेने बघा आपण ठेवलं आहे आणि जेवढं मार्जिन आहे बरोबर जशी मार्किंग आहे ना तर तसंच आपण टिप मारून घेणार आहोत. कारण की ही जी काही पट्टी आहे तर ती आपल्याला 1 इंचाची पाहिजे. कटिंगच्या वेळेस बघा आपण बाहीला तिथे 1ला मार्किंग केलं, 1 खालच्या साईडने 1 इकडच्या साईडने, म्हणजे टोटल किती झालं मग 2. तर बघा ह्या पद्धतीनं टोटल आपल्याला 5 पट्ट्या इथे लावून घ्यायच्या आहे. ठीक आहे. तर आता एक एक पट्टी लावत आपण टिप मारून घेणार आहोत. बघा व्यवस्थित सेम अंतरावर ठेवायचं आहे, कमी जास्त होऊ देऊ नका, कारण की फिनिशिंग पण खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे मग बघा मी व्यवस्थित ठेवून घेतल्या आणि जशा ठेवलेल्या आहेत बरोबर त्यावरच टिप मारून घेते. बघा एक एक पट्टी ठेवत ठेवत व्यवस्थित प्रॉपर. आणि इथे जी काही शेवटची आहे ना ती बघा बरोबर खाली आलेली आहे आणि तिथे व्यवस्थित लॉकसुद्धा करायचा. आता एक साईडने लावल्यानंतर जो काही दुसरा पार्ट आहे तर तो सुद्धा बघा दुसऱ्या साईडने बरोबर आपण मार्किंग केलेलीच आहे 2-2 इंचाची. तर बरोबर तेवढंच मार्जिन पकडत पकडत आपल्याला तो पार्ट टिप मारत बघा या पद्धतीने जॉईन करायचा आणि तिथे आपल्याला व्यवस्थित लॉकसुद्धा करून घ्यायचा आहे. हे बघा इथे. ठीक आहे. तर बघा आता ह्या पट्ट्या लावून झालेल्या आहेत. त्यानंतर काय करायचं तर सुई दोरा घ्यायचा आहे. सुईमध्ये मॅचिंग असा दोरा मी ओवून घेतलेला आहे आणि बघा ह्या पद्धतीने आपल्याला ते पॅक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता हे पॅक केल्यानंतर बघा इथे मी गोल्डन कलरचे बटन्स घेतलेले आहे आणि इथे सेंटरला आपल्याला मग ते एक बटन जे आहे तर ते लावून घ्यायचं आहे. तर 4 पदरी दोरा घेतला आहे म्हणजे ते बटन व्यवस्थित पॅक होईल त्यासाठी. हे बघा चांगले 2-4 टाके टाकून पॅक करून घ्यायचं आहे आणि इथे मी गाठसुद्धा टाकून घेतलेली आहे. आता सेम त्याच पद्धतीने बाकीचे जे काही पट्ट्या आहेत तर तिथे सुद्धा आपण सुईने बटन्स लावून घेणार आहोत. तर बघा मग इथे फायनली तुम्ही बघू शकतात की मी पूर्ण स्लीव्जला ते गोल्डन कलरचे बटन सुई धाग्याने लावून ही बाही पूर्ण तयार करून घेतलेली आहे. तर खूप म्हणजे खूप सुंदर असं लूक आलेला आहे. तर सेम ह्याच पद्धतीने आता आपल्याला दुसऱ्या साईडची बाहीसुद्धा इथे तयार करून घ्यायची आहे. तुम्हाला वाटत असेल तर ह्या बाहीला तुम्ही साईडने लेस वगैरे लावू शकतात, पण कस्टमरला लेस वगैरे नको होती त्यामुळे मग मी इथे काही लेस लावलेली नाही आहे. तर आता ही बाही लावल्यानंतर आपला फायनली ब्लाऊज कसा दिसतो, त्याचं लूक कसं येतं तर ते मी तुम्हाला दाखवते, म्हणजे तुम्हालासुद्धा आयडिया येईल की ही स्लीव्ज डिझाईन लावल्यानंतर आपला ब्लाऊज किती सुंदर दिसतोय ते.
तर बघा मग फायनली हा 4 टक्स विथ क्रॉस पट्टीचा आपला ब्लाऊज पूर्ण स्टिच करून झालेला आहे. फिनिशिंग वगैरे एकदम प्रॉपर आली आणि त्याच्यावरचाच बघा हा ब्लाऊज होता. तर बाही तुम्ही बघू शकतात बघा किती छान अशी दिसते आणि ॲक्च्युली घातल्यावर सुद्धा खूपच छान दिसते बघा. तर दोन्ही स्लीव्ज आपण व्यवस्थित जोडून घेतले आहे. सेंटरपासून म्हणजे शोल्डरपासून 1 इंच मागं 1 इंच पुढं अशा पद्धतीने जोडले आणि हे बघा ह्या पद्धतीने बाहीला लूक येणार आहे. तर खरंच या बाहीमुळे आपला ब्लाऊज खूप छान दिसणार आहे आणि नक्कीच साडीला सुद्धा खूप सुंदर लूक येणार आहे. सो तुम्ही सुद्धा अशी बाही नक्की शिवून बघा, कारण सध्या ह्या बाहीचं सुद्धा खूप ट्रेंड चालू आहे आणि तुमचा ब्लाऊज सुद्धा खूप छान असा फॅन्सी ट्रेंडिंग लुकमध्ये रेडी होईल. सो नक्की शिवून बघा. तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की ही जी काही बाही आहे तर ती मी इथे कटिंग करून घेतलेली आहे. तर बघा इथे मी कॉन्ट्रास्ट कपडा घेतलेला आहे, थोडासा प्लेन असा आपल्याला डिझाईन करण्यासाठी लागणार आहे. त्याचबरोबर अस्तर आणि मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊजचं कपड्याची आणि अस्तरची अशी दोन्हींची मी इथे कटिंग करून घेतलेली आहे. तर आता आपण याला डिझाईन करायला सुरुवात करू, पण त्याआधी मी तुम्हाला याची बाही लांबी किती आहे ते सांगते. तर बाही लांबी आहे 10, अर्धा इंच मार्जिन असं टोटल 10.5ला मार्किंग केली आणि इथून छातीचा चौथा भाग आपण 8 टाकलेला आहे, कारण 32ची छाती आहे. 8 चौक 32, 1 इंच मध्ये घेतो म्हणून ते 7 इंच आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीची बघा मापे आहे. म्हणजे 10 इंचाची बाही लांबी आहे, 32 चेस्ट साईजचं ब्लाऊज आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने कटिंग करून घेतलेली आहे. तर सगळ्यात आधी आता आपल्याला हे अस्तर आणि ब्लाऊज पीसचा कपडा जो आहे तो एकमेकाला जॉईन करून घ्यायचा आहे. तर बघा या पद्धतीने ते दोन्ही उलटं करायचं आहे, किंवा तुम्ही असंही लक्षात ठेवू शकतात की जे मेन फॅब्रिक आहे म्हणजे ब्लाऊजची बाही तर ती सरळ ठेवायची आणि त्यावर आपल्याला अस्तरची बाहीही ठेवायची आहे आणि साधारणतः पाव इंचाचं मार्जिन ठेवून इथे आपल्याला बघा खालच्या साईडला टीप मारून घ्यायची आहे, व्यवस्थित एकदम एकसारखी. ठीक आहे, तर बघा आता ही टीप मारून झाल्यानंतर आपल्याला ह्या पद्धतीने बघा हे सरळ करायचं आहे आणि इथे वरच्या साईडला दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की अस्तरचा जो काही आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली बाहीची फिनिशिंग बिघडणार नाही, त्याचबरोबर ब्लाऊजची सुद्धा. तर फिनिशिंगसाठी खूप महत्त्वाची ही टीप आहे. परफेक्ट बघा दाबटीप इथे देऊन झालेली आहे. त्यानंतर आता बघा ह्या पद्धतीने कडेकडेने आपल्याला ही बाही म्हणजे अस्तरची बाही आणि ब्लाऊज पीसची बाही एकमेकाला जोडून घ्यायची आहे, एकदम कडेकडेने, कुठेही गोळा होणार नाही याची सुद्धा तुम्हाला ते काळजी घ्यायची आहे. आणि बघा मग हे जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते कट करून आपल्याला परफेक्ट मापाची इथे बाही रेडी करून घ्यायची आहे, कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरची कटिंग ही परफेक्ट असते आणि ब्लाऊज पीसची कटिंग आपण एक्स्ट्रा करतो, कारण की आपल्याला ते स्टिच करायला सोपं जावं यासाठी. ठीक आहे, त्यानंतर बघा मग इथे मी हा कॅनव्हास पेपर घेतला तर तो या पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि बघा वरच्या साईडला एक सरळ लाईन मारली म्हणजे ते सरळ यावं यासाठी आणि इथून बाही लांबी 10 इंचाची मार्किंग केलेली आहे. त्याचबरोबर अर्धा सुद्धा बघा त्याच्या इकडचं खाली आणि इकडून वरती असं करून घेतलेलं आहे, म्हणजे तेवढं मार्जिन आपल्याला. त्यानंतर बघा याची आपल्याला 2.5 इंचाची मार्किंग करायची. 2.5 इंचाची केली की अर्धा इंच आपल्याला सोडून द्यायचं आहे मध्ये स्पेस आणि पुन्हा 2.5 असे 3 टप्प्यामध्ये इथे आपण मार्किंग करून घेतलेली आहे. आणि बघा आता हे लाईन ड्रॉ करून घेऊयात, म्हणजे आपल्याला डिझाईनचा शेप काढणं सोपं जाईल यासाठी. ठीक आहे, तर बघा आता त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, हे जे काही मध्ये आहेत ना तिथे आपल्याला आकार द्यायचा आहे. तर बघा मी इथे 1.5 इंचाचं मार्किंग केलेलं आहे आणि ह्या पद्धतीने आपल्याला हार्ट शेपचा आकार द्यायचा आहे. बघा सोपं आहे, काही एवढं अवघड नाही. आता सेम त्याच पद्धतीने खाली जे काही 2 ब्लॉक्स आहेत तर त्या ब्लॉकमध्ये सुद्धा आपल्याला सेम तशीच मार्किंग करायची. तर बघा मी 1.5ची इथे मार्किंग केलेली आहे आणि बघा इथे सुद्धा आपल्याला हार्ट शेपचंच मार्किंग करायची आहे. तर बरोबर मार्किंग करायची आहे, थोडासा अंदाज ठेवून. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही एक सेपरेट हार्ट शेपची कटिंग करून घेऊ शकतात साध्या पेपरवर आणि मग ती इथे कॅनव्हास पेपरवर ठेवून सुद्धा मार्किंग करू शकता, तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं. पण असं पण तुम्ही करू शकतात, कारण की परफेक्ट मार्किंग वगैरे केलेली आहे, त्यामुळे मग तिन्ही पण इथे सेम येऊ शकतात, असं काही नाही. ठीक आहे, हे बघा तर व्यवस्थित मी ते डार्क करून घेतलेलं आहे. त्यानंतर 30 मार्किंग बघा इकडच्या साईडला दिसते फेंट तर ती आपण डार्क करूयात, म्हणजे दोन्ही साईडने आपला आकार एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित येईल, ते चुकायला वगैरे नको त्यासाठी. ठीक आहे, तर बघा आता दोन्ही साईडने ही मार्किंग केलेली आहे. एकदा ओपन करून बघू, बघा परफेक्ट असे हार्ट शेपचा आकार आपला आलेला आहे. त्यानंतर आता आपण हा कॅनव्हास पेपर बघा कडेने कट करून घेऊयात. हे बघा तिथे मार्किंग होती ना आणि इथे सुद्धा कडेने थोडंसं मार्जिन ठेवूयात या पद्धतीने. ठीक आहे, तर आता आपल्याला यासाठी अस्तरसुद्धा जोडावं लागणार आहे.
तर ॲक्च्युली सगळ्यात आधी बघा मी इथे मार्किंग केलेली आहे आणि हा कॅनव्हास पेपर सरळ कट करते, म्हणजे अस्तर लावणंसुद्धा सोपं जाईल. तिरकं वगैरे असलं की मग अस्तरसुद्धा परफेक्ट लागलं जाणार नाही आणि मग आपल्याला स्टिच करायला परत ते अवघड जाईल. तर बघा मी इथे हा कपडा घेतलेला आहे आणि जेवढा आपला कॅनव्हास पेपर आहे ना, तर बरोबर तेवढ्याच आकारामध्ये आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. बघा थोडंसंच मार्जिन हवं आहे आपल्याला, फक्त फोल्डिंग पुरतं, तर मी तेवढं इथे ठेवलेलं आहे. तर आता बघा काय करायचं आहे, ह्या पद्धतीने हे फोल्ड करून आपल्याला कडेकडेने इथे टीप मारून घ्यायची आहे आणि बघा इथे सुद्धा व्यवस्थित खालच्या साईडला सुद्धा फोल्ड करायचं आहे. बघा पुन्हा इथून सुद्धा तर व्यवस्थित एकदम कडेकडेने बघा सरळ टीप मारायची आहे, कुठेही तिरकं वगैरे जाऊ देऊ नका. आणि वरच्या साईडला ॲक्च्युली चारही साईडने आपण तो कॅनव्हास पेपर अस्तरमध्ये पॅक करून घेतलेला आहे. हे बघा एक्स्ट्राचं कट करून सरळ करून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा ही जी काही बाही आहे त्याला आता आपल्याला हा कॅनव्हास पेपर लावायचा आहे. तर बघा सेंटरची मार्किंग करून घ्यायची आहे आणि एक्झॅक्टली त्या सेंटरवर ह्या पद्धतीने आपल्याला हा कॅनव्हास पेपर ठेवायचा आहे. तर इथे पिना लावून घेऊयात, म्हणजे ते तिरकं वगैरे जाणार नाही. बघा बरोबर सेंटरला मॅच केलेला आहे आणि इथे मध्यभागी सुद्धा एक पिन लावली, म्हणजे ते जे काही हार्ट शेप आहे तर ते तिरके वगैरे जायला नको आणि आपली फिनिशिंग बिघडायला नको. तर बघा जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आता आपल्याला टीप मारायची आहे. तर आता बघा मार्किंग करणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि त्यानंतर आपण जी काही टीप मारतो तर ती परफेक्ट मारणं सुद्धा खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा जर का टीप सरळ व्यवस्थित आली नाही तर जो काही आपण आकार काढलेला आहे तर तो चुकतो. म्हणजे आकार काढणंच नाही तर त्यावर एक्झॅक्टली टीप मारणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. तर बघा एका हार्ट शेपला आपण परफेक्ट टीप मारून घेतलेली आहे. सेम आता त्याच पद्धतीने बघा दुसरा जो काही हार्ट शेप आहे त्यालासुद्धा आपण टीप मारून घेऊयात. तर कॅनव्हास पेपरचा हा जो काही शेप काढलेला आहे आपण त्यावर टीप अतिशय सावकाश मारायची आहे. तुम्ही खूप गडबड करायची नाही, 5-10 मिनटं लेट झालं तरी चालेल, पण मग आकार आपला परफेक्ट येणं खूप गरजेचं आहे, कारण की आपल्या बाहीचं सगळं लुक तो जो काही हार्ट शेप आपण काढलेला आहे त्यावरच डिपेंड आहे. तर बघा मग इथे मी तिन्ही पण हार्ट शेपला एकदम परफेक्ट अशी छान फिनिशिंग सहित व्यवस्थित काळजीपूर्वक टीप मारून घेतलेली आहे. हे बघा इकडच्या साईडने पण ते दोऱ्याने तुमच्या लक्षात येईल की एकदम परफेक्ट असा शेप आलेला आहे. त्यानंतर बघा इथे छोटे छोटे कट्स मारते आणि जो आतमधला आपला हा कपडा आहे कॅनव्हास पेपर, अस्तरचा कपडा आणि मेन फॅब्रिक, तर हे सगळं आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि किंचितचं एक लाईनचं म्हटलं तरी तेवढं मार्जिन तुम्हाला इथे ठेवायचं आहे. एकपेक्षा थोडं जास्त ठेवलं तरी चालेल. बघा तुमच्या इथे लक्षात येईल मी किती मार्जिन ठेवलं आहे, तर त्याच पद्धतीने ठेवायचं आहे आणि हे मधलं सगळं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर हे कट करताना सुद्धा एकदम काळजीपूर्वक करायचं. बऱ्याचदा काय होतं ब्लाऊज पीस वगैरे कट होण्याचे चान्सेस असतात. एवढी मेहनत करून तसं व्हायला नको, ते वेस्ट जायला नको, आपले काही चुकायला नको, त्यासाठी अतिशय सावकाश तुम्हाला हे सगळं करायचं आहे. तर बघा आता हे मधलं सगळं कट झालेलं आहे. त्यानंतर काय करायचं आता हा जो काही शेप आहे त्याला आपल्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे, जेणेकरून ज्या वेळेस आपण हा कॅनव्हास पेपर आतमध्ये फोल्ड करू तर वरच्या साईडने तो व्यवस्थित शेप आला पाहिजे, ते व्यवस्थित फोल्ड झालं पाहिजे. त्यासाठी याला कट्स मारणं खूप गरजेचं आहे आणि कट्स मारताना सुद्धा काळजी घ्यायची आहे. बऱ्याचदा काय होतं ब्लाऊजला कट्स जातात, सो तसं होऊ नये त्यासाठी अतिशय काळजीपूर्वक तुम्ही इथे छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहे. जिथे जिथे फोल्डिंगची शक्यता आहे, गोलाकार थोडंसं तिरकं वगैरे आहे, तिथे जिथे कानेकोपरे आहेत तर तिथे तर तुम्हाला कट्स मारणं खूपच गरजेचं आहे. तर बघा ह्या पद्धतीने मी तिन्ही हार्ट शेपला व्यवस्थित छोटे छोटे कट्स मारलेले आहेत. त्यानंतर बघा इथून कट करायचं आहे आपल्याला, ठीक आहे. आणि आता हे एक एक आपल्याला इथे आतमध्ये फोल्ड करायचा आहे बघा आणि स्क्रू ड्रायव्हरने आपला जो काही मेनवरचा शेप आहे तर तो या पद्धतीने बाहेर काढायचा आहे बघा. तर एक एक करून सगळंच आता आतमध्ये व्यवस्थित फोल्ड करायचं आहे आणि आपल्याला तो शेपसुद्धा परफेक्ट बाहेर काढायचा आहे, कारण की त्या शेपवर आपली बाहीची डिझाईन डिपेंड आहे, लक्षात राहू द्या. त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक तुम्हाला ह्या स्टेप सगळ्या फॉलो करायच्या आहे. म्हणजे कॅनव्हासला मार्किंग करण्यापासून टीप मारण्यापर्यंत, कॅनव्हास कट करून त्याला कट्स मारण्यापर्यंत, आता हे जे काही आपण करतोय बघा ते आतमध्ये फोल्ड करण्यापर्यंत सगळं अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक करायचं. तर बघा परफेक्ट असे शेप आलेले आहे. तर आता इथे आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर दाबटीप देताना सुद्धा खूप काळजी घ्यायची आहे. आतला कॅनव्हास पेपर, अस्तर वगैरे वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची, जेणेकरून आपला हा जो काही शेप आहे तो परफेक्ट येईल आणि त्याचं लुक वगैरे बिघडणार नाही, फिनिशिंगसुद्धा परफेक्ट येईल. त्यासाठी ही
जे काही टिप्स सांगते तर त्या नक्की फॉलो करा. तर बघा एक हार्ट शेपला एकदम परफेक्ट अशी दाबटीप देऊन झाली आहे बघा. बघितल्या लक्षात येतं शेपसुद्धा एकदम छान आलेला आहे. सेम त्याच पद्धतीने आता दुसरे 2 जे काही उरलेले हार्ट शेप आहे तर त्यालासुद्धा ह्याच पद्धतीने काळजीपूर्वक दाबटीप देऊन घ्यायची आहे. व्यवस्थित थोडं थोडं पकडायचं आहे. एकदम स्ट्रेट आहे बघा ह्या पद्धतीने आणि मग दाबटीप द्यायची आहे. आता हे सगळं झाल्यानंतर दाबटीपवरच आपली याची जे काही शेप आहे त्याची फिनिशिंगसुद्धा डिपेंड आहे. सो अगदी काळजीपूर्वक हे गोष्टी तुम्हाला करायच्या आहे. आणि बघा आता लास्टचं आहे तर ते बघा मी ते कोणी व्यवस्थित परत बाहेर काढून घेतले म्हणजे शेप परफेक्ट यावा त्यासाठी हे सगळं आहे. तर हे बघा मग इथे व्यवस्थित अतिशय काळजीपूर्वक जो काही लास्टचा उरलेला आहे ना तर तिथे सुद्धा मी इथे दाबटीप देऊन घेतलेली आहे. हे बघा ठीक आहे. आता हे जे काही तिन्ही पण हार्ट शेप आहे त्याला एकदम काळजीपूर्वक मी इथे दाबटीप देऊन घेतलेली आहे आणि शेप पण एकदम छान आलेला आहे ॲक्च्युली. हे बघा ॲक्च्युली फिनिशिंग तर खूप म्हणजे खूप सुंदर आलेली आहे. त्यानंतर बघा जो काही कॉन्ट्रास्ट कपडा आपण जांभळ्या कलरचा घेतलेला होता तर तो आता इथे कटिंग करून घेऊयात कारण की इथे आपल्याला डिझाईन बनवायची आहे. तर बघा तर तो जी पट्टी मी ऑलरेडी कटिंग करून घेतलेली आहे 3-3.5 इंचाची आहे ती. तर ती आपण जॉईन करून घेऊयात कारण की एकच सफिशियंट नव्हती आपल्याला तेवढी पुरणार नव्हती त्यासाठी मग आपल्याला जास्त लागणार होती. तर बघा ह्या पद्धतीने फोल्ड केलेली आहे आणि मग टिप मारून घ्यायची आहे. तर साधारणतः 1 इंचाची तरी आपल्याला तयार हवी आहे त्यामुळे मग तुम्ही त्यानुसार 2, 2.25, 2.5-3 इंचाची तुम्हाला किती मार्जिनसाठी हवं आहे त्या अंदाजे तुम्हाला पट्टी कट करून घ्यायची आहे. 3ची केली तरी सफिशियंट आहे. एक्स्ट्राचं कट करता येईल किंवा एकदम काटेकोर केली तुम्ही 2.5 इंचाची तरीसुद्धा चालेल काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तर बघा ह्या पद्धतीने आता आपल्याला प्लेट्स टीप मारून घ्यायची आहे. म्हणजे आधी एक सिंपल प्लेन टीप मारायची आणि मग त्यानंतर या पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट्स टाकायच्या आहेत. तर मी इथे खूप छोट्या किंवा खूप मोठ्या घेत नाही तर मीडियम साईजच्या प्लेट्स टाकते. ॲक्च्युली इथे आपल्याला कॉन्ट्रास्ट कलरची फ्रिल लावायची आहे बघा. तर हा जो काही कपडा आहे तर तो तुम्हाला मॅचिंग सेंटरमध्ये प्लेन कपडा असं मिळून जातो किंवा तुम्ही साडीचा कपडासुद्धा कॉन्ट्रास्ट थोडासा यूज करू शकतात काही प्रॉब्लेम नाही. तर बघा मग ह्या पद्धतीने व्यवस्थित मी ह्या पूर्ण पट्टीला छोट्या छोट्या प्लेट्स टाकून ही फ्रिल ऑलरेडी तयार केलेली आहे. काही जण ही पट्टीला फ्रिल टाकत पण डायरेक्ट बाहीला जोडू शकतात पण असं केलं तर सगळ्या प्लेट्स व्यवस्थित एकसारख्या येतात आणि फिनिशिंगसुद्धा छान येते त्यामुळे ही स्टेप तुम्ही फॉलो करू शकतात. आणि बघा मग ह्या पद्धतीने आता आपल्याला ती फ्रिल ह्या बाहीला इथे लावून घ्यायची आहे खालच्या साईडला. म्हणजे बघा आपल्या बाहीला अजूनच सुंदर असं लुकसुद्धा येतं आहे या पद्धतीने. ठीक आहे. त्यानंतर आता जी काही एक्स्ट्राची फ्रिल आहे थोडीशी तर ती कट करून हे एकसारखं करून घेतलेलं आहे बघा आपण. आणि इथे खालच्या साईडला आता एक लेस लावूयात. तर इथे तुम्ही गोल्डन वगैरे कुठलीही लावू शकतात किंवा ह्या हार्ट शेपला सुद्धा बारीक गोल्डन लावू शकतात. पण सगळ्यात आधी मी इथे खालच्या साईडला बघा लावते तर ती सुद्धा गोल्डन आणि जो काही आपला फ्रिलचा कलर आहे ना त्याच कलरच्या कॉम्बिनेशनची मी लेस घेतलेली आहे. खाली बघा थोडंसं गोलाकार टिकली आहे म्हणजे न्यू स्टाईलची लेस आहे म्हणजे आपल्या बाहीला छान लूक येईल. तर तुम्ही सुद्धा तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात. ठीक आहे. तर बघा आता ही लेस लावून झालेली आहे आणि ॲक्च्युली लुकसुद्धा खूप सुंदर आलेला आहे. त्यानंतर आता हे जे काही हार्ट शेप आहे तर त्यालासुद्धा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही लेस लावू शकतात पण काही जण नाही लावत तर तुमच्या चॉईसवर आहे ती लावायची की नाही असं. पण आता मी सगळ्यात आधी सेंटरला मण्यांपासून छोटं लटकन तयार करून घेते आणि ते कसं लावायचं ते तुम्हाला सांगते. तर बघा मग सगळ्यात आधी सुई दोऱ्यामध्ये मी एक मोठा मणी आणि 3 छोटे अशा पद्धतीने ओवून घेतले आणि बघा ते सेंटरला बरोबर आपल्याला सुईने व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्हाला जास्त मणी हवे असतील तर तुम्ही लावू शकतात किंवा सिंपल फॅब्रिकचे छोटेसे लटकनसुद्धा गोलाकार तयार करू शकतात. पण इथे मी गोल्डन कलरचे मणी लावलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळे इथे यूज करू शकतात काही प्रॉब्लेम नाही. तर बघा सेम त्याच पद्धतीने आता सगळ्या उरलेले जे काही 2 शेप आहे तर तिथे सुद्धा मी मण्यांपासून असं छोटंसं सिंपल असं लटकन तयार करून घेतलेलं आहे आणि लुक पण खूप सुंदर आलेला आहे. बघा इथे बघितलं तुमच्या लक्षात येते. त्यानंतर बघा आता मी काय करते या हार्ट शेपला एकदम बारीक अशी गोल्डन कलरची लेस लावून घेते. जर तुम्हाला इथे लेस नसेल लावायची तरी काही प्रॉब्लेम नाही पण बारीक जर लावायची असेल तर तुम्ही लावू शकता. बऱ्याच जणांना इथे लेस नको असते किंवा हार्ट शेपला इथे लेस लावणं पण अवघड आहे कारण की शेप एकदम परफेक्ट आलेले आहेत. पण जर का त्याच पद्धतीने लेस व्यवस्थित लागली गेली नाही तर मग पूर्ण ब्लाऊजचं लूक जातं. जर तुम्हाला बारीक व्यवस्थित काळजीपूर्वक इथे लेस लावता येत असेल तरच तुम्ही इथे लेस लावायची आहे किंवा मग नाही लावली तरी काही प्रॉब्लेम नाही तरीसुद्धा छान लूक येते. पण मी इथे बघा सिंपल गोल्डन एकदम बारीक अशी लेस इथे लावून घेते. तर बघा ती इथे आतमध्ये व्यवस्थित टोकाला
फोल्ड करणं खूप गरजेचं आहे, म्हणजे त्याचं आकार चेंज व्हायला नको. बघा आता एकदम परफेक्ट आपण शेपमध्ये इथे लावून घेतलेला आहे आणि आकार कुठेही चेंज झालेला नाही आहे. सेम त्याच पद्धतीने आता मी उरलेले 2 शेपला सुद्धा बघा इथे लेस लावून घेतलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता फायनली आपली ही खूप सुंदर अशी बाही डिझाईन इथे तयार झालेली आहे. बघा कॉन्ट्रास्ट कपड्याचं फ्रील यूज केलेलं आहे. लेस पण बघा तशीच गोल्डन आणि त्याची कॉम्बिनेशन आहे आणि जी काय हार्ट शेपला लेस आहे तर ती सुद्धा खूप वेगळ्या डिझाईनची आहे. बघा गोल्डन आहे, सिंपल छोटीशी, मध्ये सिंपल मणींचे लटकन तयार करून घेतलेले आहे. तर हे सगळं वापरून आपण लेटेस्ट ट्रेंडिंग अशी खूप सुंदर अशी बाहीची डिझाईन इथे तयार करून घेतलेली आहे. तर बघा मग फायनली आज मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये 2 कोपऱ्यापर्यंत बाहीच्या खूप सुंदर अशा डिझाईन्स सांगितलेल्या आहे. तर या ज्या काही दोन्ही पण कोपऱ्यापर्यंत बाही डिझाईन्स आहे त्या दोन्हींची मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्ससहित सांगितलेलं आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशा छानशा 2 वेगवेगळ्या पद्धतीच्या बाही डिझाईन्स तुम्हाला सुद्धा सहज बनवता यावेत यासाठी. त्याचबरोबर ह्या दोन्ही बाही डिझाईन्सचं सध्या खूप ट्रेंड चालू आहे आणि नक्कीच या डिझाईन्समुळे तुमच्या ब्लाउजला सुद्धा खूप सुंदर असं लूक येईल. सो ह्या डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे, तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, थँक्यू.